लोकांचं भविष्य सांगता सांगता बाबांनी 1,000 कोटी रुपयाची संपत्ती जमा केली मित्र. ही पेपरमध्ये आलेली आहे. कॅश असेल तर ती वेगळी, परंतु बाबांनी ज्या लोकांचं भविष्य सांगितलेलं आहे ते भविष्य आता अंधांतरी आलेलं आहे. काही लोकांना राजीनामे देण्याची वेळ आली तर काही लोकांच्या कदाचित जॉब जाऊ शकतात. अब्रू नुकसान झालं ते वेगळं, बरं बाबांकडे संपत्ती सापडली असं नाही तर 100 व्हिडिओज, 1, 2, 5, 10 नाही तर तब्बल 100 व्हिडिओ सापडले बाबांकडे महिलांबरोबर अश्लील चाळे करतानाचे. किती खतरनाक परिस्थिती आहे मित्र, तुम्ही विचार करा. मला ह्याही गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं की हायली एज्युकेटेड लोक, सुशिक्षित लोक, सुशिक्षित शहरातली लोक कशी काय अशा बाबांच्या जाळ्यामध्ये अडकत असतील. तुम्हाला काय वाटतं मित्र? कदाचित आपल्या भविष्याची जी चिंता आहे ना ती माणसाला सतवते आणि आपल्या भविष्य चांगलं उज्ज्वल व्हावं त्यासाठी तो कोणत्या तरी दुसऱ्या बाबाचा सहारा घेतो, म्हणून अशी फसवणुकीची वेळ येते. परंतु लक्षात ठेवा मित्र, आपलं भविष्य हे कोणत्याही दुसऱ्या माणसावरती किंवा बाबावरती अवलंबून नाही तर आपल्या मनगटाच्या जोरावरती, आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि संघर्षावरतीच अवलंबून असतो. तरच आपलं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं, गंड्या दोऱ्याने नाही. बाकी मित्र, मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्हीही कधीतरी चुकून अशा बंधू बाबाच्या किंवा ज्योतिषाच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत का? मित्र, ज्योतिष वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मानाव्या, काही हरकत नाही, परंतु त्याची एक मर्यादा ठरवून घ्यावी. कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाऊन जगामध्ये काहीही करू नये, नाहीतर अब्रूही जायची वेळ येते आणि बर्बाद होण्याची सुद्धा वेळ होते. बाकी रील शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की भेटा. परंतु लक्षात घ्या, आमच्याकडे कुठलीही जादूगिरी नाही आहे बंधू बाबा सारखी की तुमचे पैसे 6 महिने, वर्षभरात, 2 वर्षात डबल करून देऊ. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करायची असेल तरच भेटा, कारण श्रीमंत व्हायला वेळ लागतो आणि जर कधी शॉर्टकट मध्ये श्रीमंती पाहिजे असेल तर असं काहीतरी घडतं आणि आपण अब्रू आणि पैसा दोन्ही गमावून बसतो. बाकी थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.